आई, मी तुम्हाला सांगत आलो की मी परीक्षा देणार आहे. खोटं बोललो मी परीक्षा दिली आहे. पोस्टिंगचं लेटर पण येईल एवढं. आणि पुण्यात मी माझ्यासाठी फ्लॅट घेऊन ठेवलाय. माफ करा मला, माझी चूक आहे, मी नाही सांगितलं तुम्हाला. अरे पण ह्या सगळा किती लपवलंस तू? आई, मी फक्त माझ्या भविष्याचा विचार केला, अजून माझ्या काही मनात नव्हतं. आई, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्यापासून लपवून ठेवलं, एकमेकांपासून लपवून ठेवलं. नाही, ह्या सगळ्यात आम्ही काय चुकीचं नाही केलं. आम्ही आमच्या संसाराचाच विचार केला. आणि याचा संबंध अजयच्या आणि नेने काकांच्या खुनाशी नाहीये. माधवा, दत्ता, अभिरामा, आता जा झाला आता झाला, पण यापुढे गरज आहे तुम्ही सगळ्यांनी एक होऊची. आणि महत्वाचा, तुमच्या बहिणी छाया यापुढे सगळ्यांनी सांभाळून घेऊ पया. पण तिका ह्यातला काय पण कळता कामा नये, समजला? आणि तुम्ही घाबरा नको. तुम्ही जर काय केला नसाल तर तुमका कोण काय करतलो नाही. अगदी तो विश्वासराव सुद्धा तुमका हात लावू शकत नाही. आता सगळ्यात महत्वाचा, या घरात याच्या पुढे जे काय होईल ता सगळा आधी माका कळूक व्हया, समजला? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर
तुमची वाट बघते.